अध्यक्ष महोदय, इस लक्ष्य वेदी के माध्यम से मुंबई शहर और आसपास के जितने भी शहर है उसमें रेगुलेटेड हॉकिंग यानी कि इस तरह की व्यवस्था जिसमें हॉकर्स की भी सुविधा हो और नागरिकों की भी सुविधा हो, उसके लिए मैंने सरकार का ध्यान आकर्षित किया है। लेकिन अध्यक्ष महोदय, सरकार और मुंबई महानगर पालिका का खड़े रह के मैं यहाँ निषेध करता हूँ कि ये लक्ष्य वेदी वारंवार आती है, जो जैसा उत्तर छापा हुआ है पिछली बार वैसा उत्तर मिलता है। अध्यक्ष महोदय, आप सोचिए कि सरकार कितनी गंभीर है। अध्यक्ष महोदय, 2014 में नियम बनाए गए, नियम बना के बिल्कुल स्पष्टता आ गई कि टाउन वेंडिंग कमेटी बनाना है। टाउन वेंडिंग कमेटी के बाद सर्वे करना, सर्वे करके पिचेस अलॉट करना, सब नियम बने हुए अध्यक्ष महोदय। और सर्वे के बाद जो ऐसे हॉकर्स है जिनको न्याय मिलना चाहिए, उनको न्याय न मिलते हुए मुंबई शहर में नए हॉकर्स को बिठाना, रैकेट चलाना, ये काम मुंबई महानगर पालिका करती है। अध्यक्ष महोदय, आज आपसे न्याय मुझे चाहिए कि मुंबई शहर में वो हॉकर्स जिनको सुप्रीम कोर्ट कहता है कि लाइवलीहुड देना है, जिनको नियम बना के दिए गए, उनको अन्यायपूर्वक ट्रीट किया जाता है। उनको उठा के आते सीधे हॉकिंग जोन है नहीं है, उसके पास लाइसेंस या उसके पास सर्वे पावती है कि नहीं है, नहीं देख के उनको फेंक दिया जाता है अध्यक्ष महोदय। और नए नए हॉकिंग जोन बना के हफ्ता वसूली मुंबई महानगर पालिका करती है अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, अभी मुझे मालूम है मंत्री महोदय जी को ब्रीफिंग की होगी कि यहाँ पर हाईकोर्ट में एक केस है। अध्यक्ष महोदय, टेंडर का मामला हो ना तो 5-5 लाख रुपया देकर काउंसिल खड़े रह करके ये मुंबई महानगर पालिका जो है केस में न्याय लेने का काम करती है। ये केस इतने सालों से चल रहा है, लेकिन मुंबई महानगर पालिका कोई काउंसिल खड़े रह के इस पर निर्णय लेने के लिए कोई प्रयत्न नहीं करती। अध्यक्ष महोदय, आज मेरा स्पेसिफिक प्रश्न है, क्या सरकार इसकी गंभीरता देखते हुए क्या सरकार 1 महीने के अंदर ये सारे प्रोसेस को पूरा करेगी क्या? अध्यक्ष महोदय, क्या आपके माध्यम से मंत्री महोदय बताएंगे कि इस केस के अंदर मुंबई महानगर पालिका के प्रयत्न क्या है? कुछ नहीं रहेंगे। अभी नई काउंसिल आई है, आप टाउन वेंडिंग कमेटी के निर्णय को इंप्लीमेंट कीजिए। जितने लोगों को आपने सर्वे में लिया है उनको पिचेस दे के अलॉट करके हॉकिंग जोन बना के आप मुंबई को रेगुलेटेड हॉकिंग लाने का काम कीजिए। मुझे मालूम है हॉकर्स के लिए बोलना यानी कि एक बड़ा बवाल खड़ा करना, लेकिन वही हॉकर्स से गौर गरीब नागरिक जो है अपनी वस्तु लेते हैं, हर समाज के लोग लेते हैं। मैं रेगुलेटेड हॉकिंग की बात कर रहा हूं, मैं अनरेगुलेटेड हॉकिंग की बात नहीं कर रहा हूं। मैं ऐसी हॉकिंग की बात कर रहा हूं जो हमारे स्ट्रीट्स के ऊपर शिष्टता भी लाएगी। लेकिन अगर शिष्टता आएगी तो इनका हफ्ता कौन देगा? ये हफ्ताखोरी को कब सरकार बंद करेगी? अध्यक्ष महोदय, आपके माध्यम से ये पॉइंटेड मैंने प्रश्न सरकार से पूछे। और एक कहना है अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय जी ब्रीफिंग में आपको बहुत कुछ ये बोलेंगे। ये मुंबई महानगर पालिका की जाड़ी चमड़ी के जो अधिकारी है ना, इनको हमने 10-12 साल झेला है। आप इस उद्देश्य से उत्तर दीजिए कि ये हॉकर्स को भी न्याय मिले, मुंबई शहर को भी न्याय मिले और पूरे एमएमआर रीजन के अंदर टाउन वेंडिंग कमेटी बने। उस उद्देश्य से आप मुझे उत्तर दे देंगे, ये उम्मीद है। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रईस शेख साहेबांनी मुंबईच्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर या ठिकाणी लक्षवेधी आणलेली आहे आणि त्यांनी सांगितलेले हे देखील वस्तुस्थिती आहे की गेल्या 3-3.5 वर्षामध्ये हॉकर्सच्या बाबतीमध्ये ज्यावेळी प्रश्न आला, ज्यावेळी औचित्याचा मुद्दा आला किंवा ज्यावेळी लक्षवेधी आली, त्यावेळी प्रामाणिकपणानं सरकारनं आणि मुंबई महानगरपालिकेने देखील याच्यावर काही मार्ग निघतोय का बघण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याचा उल्लेख त्यांनी अमित साठ झालं होतं नाही ना, बोला ठीक आहे कंप्लीट। हा असं का? गोगावले साहेबांकडे तुमचा इशारा होता, मला वाटलं माझ्याकडे आहे। तर मुंबई महानगरपालिकेनं त्यावेळी हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल याच्यामध्ये आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। सुप्रीम कोर्टाने देखील या सगळ्या केसेस त्यांच्याकडे असताना पुन्हा एकदा हायकोर्टाकडे पाठवल्या आणि 11 फेब्रुवारीला याचं फायनल हिअरिंग झालेलं आहे। याच्यामध्ये देखील हॉकर्सवाल्यांना न्याय देण्यासाठी आणि मुंबई शहरातल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं ज्येष्ठ वकिलांनी आपली बाजू मांडलेली आहे आणि आता ती केस रिझल्टसाठी तयार झालेली आहे। पण हे सगळं करत असताना सन्माननीय सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की हायकोर्टाचे जे काही निर्णय झाले त्याच्यानंतर
हॉकर्सवाल्यांवर कारवाई झाली, त्यांना पिचेस तयार करून देणं आवश्यक होतं, हॉकर्स झोन करणं आवश्यक होतं. त्याच्यानंतर किती मतदार म्हणून पात्र असलेले हॉकर्स आहेत ह्याची सगळी आकडेवारी मला असं वाटतं की तुमच्याकडे सगळ्यांकडेच आहे. मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच आमदारांकडे आहे. 32,415 हे पात्र मतदार म्हणून हॉकर्स आपण मानतो. मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात किती हॉकर्स आहेत तर 32,415 हे हॉकर्सवाले आहेत. त्याचं सर्वेक्षण कधी झालं तर 2014मध्ये सर्वेक्षण झालं. अर्ज वितरित केले 1,28,443. मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झालेले जे अर्ज आहेत ते 99,435 आहेत आणि त्याच्यातनं मतदार म्हणून जे पात्र केलेले आहेत म्हणजे अधिकृत म्हणून जे पात्र केलेले आहेत त्याची संख्या 32,415 अशी आहे. परंतु हे सगळं झाल्यानंतर हॉकर्सच्या संघटना ज्या काही कोर्टामध्ये गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल शासन आणि महानगरपालिका म्हणून नक्कीच आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका मांडतोय. परंतु या संदर्भामध्ये सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे नगरविकास विभाग आहे त्यांनी एक बैठक घेतली होती आणि 5 जुलै 2024ला खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये असलेला निर्णय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काय निर्देश दिले होते किंवा काय नियम बनवले होते तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की पथविक्रेत्यांचे निष्कासन करण्यात येऊ नये. बरं, हे निष्कासन का करण्यात येणं पुढे नियम आहे त्याच्यात, म्हणजे सरसकट नाही. त्याच्यामध्ये रेल्वेपासून 150 फुटापर्यंत असू नये, रुग्णालयापासून 100 फुटापर्यंत असू नये, हे सगळे नियम अबाधित शाळेपासून जे काही शाळेपासून शाळा, देवळं, महाविद्यालय, CBSE स्कूल, नगरपालिकेच्या स्कूल, रेल्वे स्टेशन प्रभूसाहेब हे सगळं त्याच्यामध्ये आहे. पण त्याच्यामध्ये निर्णय काय झाला, नियम काय लावला तर पथविक्रेत्यांचे सरसकट निष्कासन करू नये हे माननीय नियम बनवत असताना माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले. कायमस्वरूपी हॉकर्स झोन निश्चित होईपर्यंत ज्यांना जर हायकोर्टाच्या नियमाप्रमाणे निष्कासित करायचं असेल तर त्यांना पुनर्स्थापित करण्याचे देखील निर्देश हे त्या नियमामध्ये दिलेले होते. हा 2 नंबरचा त्याच्यामधला नियम होता. तिसरा होता की सर्वेक्षणाला 5 वर्ष जर पूर्ण झाली असतील तर पुन्हा एकदा सर्वेक्षण करून योग्य कोण आहे आणि अयोग्य कोण आहे हे ठरवण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घ्यावा हा देखील नियम त्यांना घालण्यात आलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की केंद्र सरकारचं जे हॉकर्स झोन पॉलिसी आहे किंवा ॲक्ट आहे त्या पद्धतीनं देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये तात्काळ हॉकर्स झोन आपण कसे करणार आहोत याचा नियोजनाचा आराखडा तयार करावा असं देखील निर्देश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले होते. त्याचप्रमाणे विक्री प्रमाणपत्र जे आहे त्याची छाननी करून नवीन विक्री प्रमाणपत्र देखील देण्यात यावं असं त्या नियमामध्ये म्हटलेलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे दादरच्या भागामध्ये अडचण सकाळी 2 वाजल्यापासून म्हणजे पहाटे 2 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत जे निर्माण होते, जे बाहेरनं ट्रक येतात भाजीचे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ट्रक येतात त्याच्यामध्ये देखील नागरिकांच्या ज्या काही तक्रारी झाल्या होत्या त्याच्यासाठी मुंबई CP आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी बसून निर्णय घेऊन नागरिकांना देखील त्याचा फायदा व्हावा आणि ट्रॅफिकला देखील अडचण होऊ नये यासाठी मार्ग काढावा असे निर्देश हे त्यावेळी 5 जुलै 2024च्या नियमान्वये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिले होते. परंतु साहेब ही वस्तुस्थिती आहे की नियमाचं पालन केलं गेलं नाही. कारण दाखवलं गेलं की मी तेच सांगतो ना, नाही मी वस्तुस्थिती सांगतोय ना, जी नियमावली दिली गेली त्याला हायकोर्टामध्ये केसेस दाखल आहेत असं समजून त्याच्यावर कार्यवाही केली गेली नाही. परंतु या सभागृहातनं ज्यावेळी चर्चा झाली किंवा या सभागृहामध्ये चर्चा झाली वारंवार हे निर्देश दिलेले होते. आज देखील 5 जुलै 2024च्या नियमाची तंतोतंत अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश देण्यात येतील. एकच मिनिट. सन्मान्य मंत्री महोदय, प्रश्न अगदी पॉइंटेड आहे. या 2014 मध्ये हा कायदा झाला, 2016 मध्ये या संदर्भातले नियम बनवण्यात आले. कायद्याच्या अनुषंगाने आणि सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार आपल्याला टाउन वेंडिंग कमिटी करायची होती. टाउन वेंडिंग कमिटी केल्यानंतर आपल्याला पिचेस द्यायचे होते सगळ्या हॉकर्सना. आता प्रश्न असा आहे, 2014 मध्ये कायदा झाला, 2016 मध्ये नियम झाले, आज आपण 2026 मध्ये आहोत. 12 वर्ष आणि 2014 मध्ये टिस्टचा सर्वे झाला, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा. त्या सर्वेमध्ये 2014ला आपण पात्र हॉकर्सची लिस्ट फायनल केली
आता मला एक गोष्ट सांगा, 2014 पासून 2026 पर्यंत जे पात्र हॉकर्स आहेत त्यांचा दोष काय आहे? त्यांना आपण वंचित का ठेवलं आहे त्यांच्या रोजगारापासून? आणि नंबर 3, नंबर 3, एक ह्याच्यात समजून घ्यायला पाहिजे की आपल्याकडनं दिरंगाई झाली आहे. काही कारणं असतील, सबज्युडिस मॅटर असेल, कोर्टात विषय असेल, परंतु 2014 पासून 2016 पर्यंत केंद्र शासन त्यांना 10,000 20,000 रुपये लोन देतं तिकडे टाउन वेंडिंगसाठी. आणि असं असतानाही जर का त्यांना आपण त्यांच्या रोजगाराची संधी देऊ शकत नसू तर हा त्यांच्यावरती स्पष्टपणे अन्याय आहे. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की 2014 मध्ये जी पात्र यादी झालेली आहे त्या पात्र यादीच्या अनुषंगाने या सगळं पात्र हॉकर्सना आपण टेम्पररी पिचेसची सोय करून द्यावीत. ज्या वेळेला तुमचं लिटिगेशन संपेल आणि तुम्ही टाउन वेंडिंग कमिटी मार्फत परमनंट पिचेस द्यायचं काम कराल त्यावेळेला टेम्पररी पिचेस विड्रॉ करा. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हॉकर्सच्या संदर्भामध्ये आपण जो निर्देश दिलेला आहे की 2014च्या पात्र यादीप्रमाणे त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचे पिचेस अवेलेबल करून द्यावीत, अशा पद्धतीचे निर्देश महानगरपालिकेला देण्यात येतील. आणि झालं ना, आता झालं. चला, अमीन पटेल. अध्यक्ष महोदय, मेरा स्पेसिफिक प्रश्न है. अध्यक्ष महोदय, मैं आपका अध्यक्ष महोदय मुंबई के सभी आमदार की ओर से अध्यक्ष महोदय और एमएमआर के सभी आमदार की ओर मैं आपका धन्यवाद देता हूं अध्यक्ष महोदय. एक ज्वलंत प्रश्न जो फेरी वाले का था उसको मार्क लगाने के लिए आपने सरकार को आदेश दिया है. अध्यक्ष महोदय, 2014 से सरकार सो रही है. मंत्री महोदय, आज 2014 के अंदर जैसा अध्यक्ष महोदय ने कहा है, आज फेरी वालों की जो परिस्थिति है उनको चोरी करने के रास्ते पे सरकार ले जा रही है. 2014 के अंदर जो फेरी वाले को अप्रूव किया गया था, आज 2026 तक उनके ऊपर जुल्म हो रहा है. सरकार उनको लोन दे रही है और आप उनका सामान उड़ा के फेंक रहे हैं. अध्यक्ष महोदय, यह अन्याय है और इस अन्याय के ऊपर आपके दालान के अंदर फौरन मीटिंग लगाकर मुंबा देवी, कोलाबा, मलबार हिल, पूरे मुंबई के फेरी वालों को न्याय देने का काम आपको करना पड़ेगा. अध्यक्ष महोदय, आज ये गरीब लोग जाएंगे किधर? आज ये गरीब लोगों को खाने के लिए नहीं है. अध्यक्ष महोदय, ये सरकार की विफलता है और इस विफलता के लिए सरकार जिम्मेदार है और फेरी वालों को अपना रोजगार करने के लिए सरकार को जगह देनी पड़ेगी. ठीक है. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला देखील विनंती आहे. एक मिनिट ना. आता मुंबईच्या फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, मुंबईच्या आमदारांना बोलू दे ना. प्रत्येक प्रश्न माननीय अध्यक्ष महोदयांनी निर्देश दिल्यानंतर सरकारनं देखील गांभीर्यानं घेऊन याच्यामध्ये पिचेस देण्याचा निर्देश देतो असं मी सांगितलं. माझी फक्त विनंती एवढीच आहे की पथविक्रेत्यांच्या नावावर राजकारण कोणी करू नये. पथविक्रेते हे काय कुठच्या एकाच पक्षाचे नाहीत. मुंबईकरांना आवश्यक असलेले पथविक्रेते देखील त्याच्यामध्ये आहेत. जे अनैतिक उद्योग करत असतील ते बंद करण्याच्या संदर्भातली भूमिका ऑलरेडी प्रशासनाने घेतलेली आहे. नंतर प्रार्थनास्थळे, महाविद्यालय आणि दवाखाने याच्यापासून 100 मीटर काही नाही. आणि भाजी मंड्या आणि रेल्वे स्थानके. एक मिनिट. अध्यक्ष महोदय, मी प्रामाणिकपणानं सांगतोय, प्रामाणिकपणानं उत्तर देतोय. पण इथं पक्षीय राजकारण आणून मीच हे काम केलं असं दाखवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. मी प्रामाणिकपणानं सांगतोय की आपण जो निर्देश दिलेला आहे त्या निर्देशाचं तंतोतंत पालन, म्हणजेच 2014ची पात्र असलेली जी यादी आहे त्याला तात्पुरत्या स्वरूपाचे पिचेस देण्याचे निर्देश शासन म्हणून आम्ही महानगरपालिकेला देऊ, हे मी अगोदरच सांगितलेलं आहे. ठीक आहे. अध्यक्ष महाराज, या सदर फेरीवाल्यांच्या लक्षवेधीवरती बोलताना पहिली तर माजी मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरावरती हरकत आहे. सर्वप्रथम हा फेरीवाल्यांचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये 2 बाजू आहेत अध्यक्ष महाराज. या उत्तरामध्ये ज्या वेळेला 1980च्या दशकामध्ये गिरण्या बंद पडल्या त्यावेळेला त्या गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या मराठी माणसानं त्यावेळेला अशा प्रकारचे ठेले लावले होते आपला उदरनिर्वाह करण्याकरता. परंतु मुंबई महानगरपालिकेला 1,28,443 अर्ज वितरित होऊन त्यापैकी 99,435
अर्ज महानगरपालिकेकडे सादर झालेले आहेत अध्यक्ष महाराज. किती? 99,435. आज मुंबई शहरांच्या रस्त्यावरती फेरीवाले किती आहेत अध्यक्ष महाराज? 5 लाखाच्या आसपास मुंबई शहराच्या रस्त्यांवरती फेरीवाले आहेत अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे गिरण्या बंद पडल्यामुळे फेरीचा धंदा करणारा मराठी माणूस किंवा या ठिकाणी मूळ मुंबईकर आणि मालदा, मुर्शिदाबाद, दिनाजपूर या पश्चिम बंगालच्या 3 जिल्ह्यांमध्ये इल्लीगली बांगलादेशातून आलेले काही लोक त्या ठिकाणी असलेल्या सरकारकडून त्यांच्याबद्दल सिम्पॅथेटिक सहानुभूतीपूर्वक विचार केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे आधार कार्ड तयार करणं, त्या आधार कार्डच्या आधारावरती मुंबई शहरामध्ये येऊन या ठिकाणी मुंबईमध्ये आधार कार्ड तयार करणं, मुंबई शहरातल्या विशिष्ट अशा प्रकारच्या काही परिसरांमध्ये अशा प्रकारे त्या लोकांना त्या ठिकाणी इन्फिल्ट्रेट करायला लावून तिकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मार्फत त्यांच्या डॉक्युमेंट्सवरती सह्या करून त्या ठिकाणी त्यांना आधार कार्ड, वोटर कार्ड, पॅन कार्ड तयार करून देणं आणि एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न या मुंबई शहरामध्ये राबवला जातोय अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे जे मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की आम्ही टेम्पररी पिचेस या ठिकाणी देऊ, त्याच्यावरती माझी हरकत आहे अध्यक्ष महाराज, मला माफ करा. परंतु या ठिकाणी असलेल्या 1 लाख फेरीवाल्यांना जे पात्र आहेत त्यांना पिचेस दिले पाहिजे. सन्मान्य अनित सातमजी, 1 मिनिट. तुम्ही उत्तर संपूर्ण ऐकलेलं दिसत नाहीये. माझे निर्देश एवढेच होते की 2014 मध्ये टिस्टच्या मार्फत जी यादी पात्र आहेत अशी बनवण्यात आलेली केवळ आणि ऐकून घ्या, केवळ आणि केवळ त्या 2014च्या पात्रतेच्या यादीलाच आपण ऐकून तर घ्या. असं आहे की हॉकिंग झोन डिमार्केट करणार कोण? तर टाउन वेंडिंग कमिटी हॉकिंग झोन डिमार्केट करणार. टाउन वेंडिंग कमिटीला त्या ठिकाणी ते हॉकिंग झोन्स डिमार्केट करण्याचे अधिकार आहेत. टाउन वेंडिंग कमिटी कॉन्स्टिट्यूट कोण करणार? त्याच्यावरनं तर ही भानगड आहे ना अध्यक्ष महाराज. टाउन वेंडिंग कमिटीमध्ये तिकडचे स्थानिक रेसिडेंट असोसिएशन, ALM आणि फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी हे त्याच्यामध्ये असले पाहिजेत. मग फेरीवाला संघटनेचे कुठले प्रतिनिधी असले पाहिजे? तर त्याच्यासाठी इलेक्शन झाली. मला कंप्लीट करू द्या अध्यक्ष महाराज. साटमजी, एक तुम्ही विषय समजून घ्या. 1 मिनिट. एक तुम्ही विषय समजून घ्या. टाउन वेंडिंग कमिटी ही गठीत होऊ शकत नाही कारण लिटिगेशन असल्यामुळे त्याच्यावरती पर्याय म्हणून ते सगळं सुटेस तोपर्यंत ते महानगरपालिकेला ठरवायचं आहे. ते ह्या सभागृहात ठरवू शकत नाही कुठे देणार ते ठरवतील. आणि त्यामुळे नाही, माझं म्हणणं एवढंच आहे. मला कंप्लीट करू द्या अध्यक्ष शेवटचा कंक्लूड करतो. मंत्री महोदय 1 मिनिट. मंत्री महोदय 1 मिनिट. जे पात्र फेरीवाले आहेत स्पेसिफिकच बोलतोय आणि काय स्पेसिफिक आणि काय स्पेसिफिक आहे तुमच्याकडनं मला शिकायची आवश्यकता नाही. असं नको करू. अख्ख्या मुंबई शहराला मालवणी आणि मोहम्मद अली रोड नाही करायचंय. अख्ख्या मुंबई शहराला मालवणी आणि मोहम्मद अली रोड नाही करायचंय. मालवणी आणि मोहम्मद अली रोड करायचं नाही या मुंबई शहराला. एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न राबवतायत काही लोक या मुंबई शहरामध्ये. मालवणी पॅटर्न राबवतायत, मोहम्मद अली पॅटर्न राबवतायत. माझा प्रश्न एवढा आहे, प्रश्न विचारतो शेवटचा, विचारा की सरसकट अशा प्रकारे टेम्पररी पिचेस देण्यापेक्षा आपण ती प्रोसेस आहे, जो कोर्टामधला स्टे व्हेकेट करून घ्यायचा आहे तो कोर्टातला स्टे व्हेकेट करून द्यावा. कोर्टाच्या निर्णयाच्या आधारावरती टाउन वेंडिंग कमिटीजचं फॉर्मेशन करावं. टाउन वेंडिंग कमिटीजला हॉकिंग झोन्स कुठे असतील हे निश्चित करायला सांगावं आणि ते हॉकिंग झोन्स रेसिडेन्शियल लोकॅलिटीजमध्ये नसले पाहिजेत. रेसिडेन्शियल झोन्समध्ये नसले पाहिजेत, रेल्वे स्टेशन परिसरात नसले पाहिजेत, शाळा महाविद्यालयांच्या परिसरात नसले पाहिजेत. या सगळ्या एरियाज वगळून ते ठिकाणी ते हॉकिंग झोन्स आरक्षित करावे. पात्र फेरीवाल्यांना त्या हॉकिंग झोन्समध्ये पिचेस देण्यात यावे आणि ऑल अदर एरियाज अदर दॅन हॉकिंग झोन शुड बी मेड नॉन हॉकिंग झोन्स. हे असं आपण करणार का, हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अमित साटम साहेबांचा मी गैरसमज दूर करतो की 2004ला सर्वेक्षण जे झालं. थांबा जरा ऐकून घ्या. आता असं काय करतो? ऐका ना,
2014ला जे सर्वेक्षण झालं त्या सर्वेक्षणानुसार मी मगाशी एकदा जेव्हा सांगितलं तेव्हा सन्मान्य सदस्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला, ते पुन्हा एकदा परत रिपीट करतो की अमित साटम साहेबांचं जे म्हणणं आहे की प्रार्थना स्थळे, महाविद्यालय, दवाखाने, भाजी मंड्या आणि रेल्वे स्थानके यांना जो काही क्रायटेरिया 100 मीटर आणि 150 मीटरचा दिलेला आहे, हा सोडूनच तात्पुरत्या स्वरूपाची पिचेस आपल्याला का द्यावी लागणार आहेत, तर टाऊन वेंडिंग कमिटी स्थापन करावी की करू नये या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये शेवटचं हिअरिंग झालेलं आहे. ती आता निकालावर केस आहे. ते टाऊन वेंडिंग कमिटी स्थापन झाल्यानंतर आपण जे काय करायचं ते नियमानुसार आपण करणारच आहोत. परंतु आता जे पथविक्रेते आहेत, मराठी लोक आहेत, त्यांच्यावर कुठेही अन्याय होऊ नये यासाठी जर याला कालावधी लागणार असेल तर महानगरपालिकेनं तात्पुरते पिचेस तयार करावीत आणि तिथं त्यांचं पुनर्स्थापित त्यांना करावं. हीच भूमिका शासनाची आहे, याच्या पलीकडे दुसरी कुठचीही नाही. आणि यात एक गोष्टीची आपण दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे. मला खात्री आहे की 2014ची टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने जो सर्वे केलेला आणि त्याच्या अनुषंगाने पात्रतेची जी यादी केली गेली त्याच्यात एकही बांगलादेशी किंवा परराष्ट्रीय नसायला पाहिजे ह्याची पूर्ण खबरदारी शासनाने घ्यायला पाहिजे आणि ती यादी परत व्हेरीफाय करून त्यात एकही बांगलादेशी आढळणार नाही याची खबरदारी शासनाने घ्यायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, यासाठीच 5 जुलै 2024ला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक बैठक घेतली होती आणि BMCला पुनर्सर्वेक्षण करण्याचे देखील आदेश दिले होते, ज्यांना 5 वर्ष पूर्ण झाले त्यांना. पण मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की पुनर्सर्वेक्षण जरी झालं आणि 2000 सर्वेक्षणचं अहवाल जरी आपल्याला घ्यायचा असेल तर एकही बांगलादेशी त्याच्यामध्ये असणार नाही. हीच शासनाची आणि महानगरपालिकेची भूमिका असणार. बस. रेसिडेंट असोसिएशनला विश्वासामध्ये घेऊनच ते हॉकिंग झोन्स डिमार्केट करावे. ठीक आहे. चला, लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2. काय ते तुम्ही जे त्या ठिकाणी ठरवणार आहात त्या ठिकाणी तिकडे असणारे असोसिएशन सोसायटीचे स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विचारात घ्या. कारण काय होतं की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जिकडे वाटेल तिकडे हॉकिंग झोन देतील, तिकडे सोसायटी मेंबर, बाकी सगळ्या सोसायटीचे लोक पुन्हा लोकप्रतिनिधीकडे येतील. टेम्पररी पिचेस अलॉट करण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी व ALMs ना विश्वासात घेऊन हे काम करण्यात यावे. होय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2. जाऊ आता पुढे झालं, पुढे गेलो आपण. लक्षवेधी अध्यक्ष महोदय, काही एक मिनिट. और काय चाललंय? कायद्याच्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की आधीचे मुख्यमंत्री सविस्तर त्यांनी असे आदेश दिले होते. 1 वर्षापेक्षा जास्त मुख्यमंत्री होते, एकही आदेश पालन करण्यात आला होता का? एकही सिंगल. त्यांनी वाचून कमीत कमी 15-20 दाखवलं की असे निर्देश एकदा मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिला तर आयुक्तांची जबाबदारी आहे की त्यांनी पालन करून घ्यायचं. आता आपण प्रशासनाची जबाबदारी आपली जबाबदारी करत नसते. एका ठिकाणी केंद्र सरकारने कायदा केला, एका ठिकाणी केंद्र सरकारकडून लाखोने करोडो रुपये आपण हे वेंडर्सला हॉकर्सला देत आहे. आज आपण या हॉकर्सला म्हणजे अख्ख्या मुंबईमध्ये उद्ध्वस्त करायला चाललोय. बांगलादेशीचे नावा करण्याने डायरेक्ट म्हणजे आजपर्यंत आज 1 महिना झाला आपण काहीच विचारत नाही. किती वर्षापासून बसलाय, काय करतोय, काय त्याचा पुढचा काय होणार, काहीच विचारत नाही. एकही बांगलादेशी तुम्हाला याच्यात आला का? याच्यात ऍक्शन घेतलेलं आहे तुम्ही? अडवलं का? एक सिंगल फक्त उत्तरमध्ये द्या. आणि दुसऱ्यांदा जशी आपण बैठक लावली आहे ते आपण बैठक लावून जे आहे ना, जसं सांगितलं सगळ्यांचं, आणि त्याच्या संदर्भात या आठवड्यामध्येच काहीतरी हे 32,000 ज्यांना तुम्ही पात्र केलाय त्यांच्यावरती कारवाई निर्देश द्या. सन्मान्य सदस्य असलम शेख साहेब, शासनाला निर्देश दिलेले आहेत. शासनाकडनं सभागृहात आश्वासन देण्यात आलेलं आहे. महानगरपालिकेला संबंधित खातं निर्देश देऊन जे पात्र हॉकर्स आहेत त्यांना टेम्पररी बेसिसवरती कुठे बसायचं ते ठरवण्यात येईल. त्यांना त्यांच्या रोजगारापासून वंचित ठेवलं जाणार नाही. चला, प्रश्न क्रमांक 2. आता बस. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय